श्री स्वामी समर्थ. मिथुन राशी 1 ते 15 मे पंधरवड्याचे राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. या पंधरवड्यात तुमच्या विचारांची गती तुम्हाला पुढे नेईल का, की त्याच गतीमुळे गोंधळ निर्माण होईल? नवीन संधी तुमच्याकडे आकर्षित होतील का, की तुम्हीच त्या शोधाव्या लागतील? नात्यांमध्ये स्पष्टता येईल का, की काही प्रश्न अनुत्तरित राहतील? आणि सर्वात महत्त्वाचं, तुमचा चंचल स्वभाव योग्य निर्णय घेण्यात मदत करेल का? चला जाणून घेऊया. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. 1 ते मे 15 हा काळ तुमच्यासाठी विचारांच्या वेगाला दिशा देणारा ठरणार आहे. मनात सतत नवीन कल्पना, नवीन योजना आणि काहीतरी वेगळं करण्याची उर्मी निर्माण होईल. पण या सगळ्या गोंधळात खरा प्रश्न असा असेल, तुम्ही नेमकं कोणत्या दिशेने पुढे जात आहात? या पंधरवड्यात प्रत्येक दिवस तुम्हाला काहीतरी नवीन शिकवेल. काही प्रसंग अचानक समोर येतील आणि तुमच्या निर्णय क्षमतेची परीक्षा घेतील, तर काही क्षण असे असतील जे तुम्हाला स्वतःबद्दल अधिक स्पष्टता देतील. हा काळ तुम्हाला सांगेल की केवळ वेगाने धावणं पुरेसं नसतं, योग्य दिशेने चालणं अधिक महत्त्वाचं असतं. तुमचं चपळ मन आणि हुशार विचार जर योग्य मार्गावर वळले तर तुम्ही या पंधरवड्यात स्वतःसाठी एक वेगळी ओळख निर्माण करू शकता. 1 ते मे 15 हा काळ तुमच्यासाठी बदल, संवाद आणि नव्या कल्पनांचा संगम ठरणार आहे. तुमचं मन सतत काहीतरी नवीन शोधत राहील आणि हाच गुण तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं ठरवेल. काही वेळा परिस्थिती जलद बदलताना दिसेल, पण तुमची जुळवून घेण्याची क्षमता तुम्हाला योग्य मार्गावर ठेवेल. करिअर आणि व्यवसाय. कामाच्या ठिकाणी हा काळ तुमच्यासाठी सक्रिय आणि गतिमान राहील. नवीन प्रोजेक्ट्स, जबाबदाऱ्या आणि संधी तुमच्यासमोर येतील. तुमच्या कल्पनाशक्तीमुळे आणि संवाद कौशल्यामुळे तुम्ही इतरांना प्रभावित कराल. मात्र एकाच वेळी खूप काम हाती घेतल्यास गोंधळ होऊ शकतो, त्यामुळे प्राधान्यक्रम ठरवणं महत्त्वाचं ठरेल. व्यावसायिकांनी नवीन संपर्कांवर लक्ष केंद्रित केल्यास फायदेशीर ठरेल. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा काळ थोडा चढ-उताराचा राहू शकतो. उत्पन्नाचे नवीन मार्ग दिसतील, पण खर्चही वाढण्याची शक्यता आहे. अचानक घेतलेले आर्थिक निर्णय टाळा आणि विचारपूर्वक गुंतवणूक करा. पैशाच्या बाबतीत शहाणपणाने वागलात तर परिस्थिती तुमच्या नियंत्रणात राहील. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमाच्या बाबतीत संवाद हा सर्वात मोठा घटक ठरेल. जोडीदारासोबत खुल्या मनाने बोललात तर नातं अधिक घट्ट होईल. काही गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे, पण ते वेळेवर सोडवले तर नात्यातील गोडवा टिकून राहील. अविवाहितांसाठी नवीन ओळखी होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवन. घरात हलकंफुलकं वातावरण राहील, पण कधीकधी मतभेदही होऊ शकतात. तुमच्या बोलण्याच्या शैलीमुळे परिस्थिती सुधारू शकते किंवा बिघडू शकते, त्यामुळे शब्दांची निवड काळजीपूर्वक करा. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने मनाला समाधान मिळेल. शिक्षण आणि विद्यार्थी जीवन. विद्यार्थ्यांसाठी हा काळ उत्सुकता आणि शिकण्याची इच्छा वाढवणारा आहे. नवीन विषय समजून घेण्यात तुम्ही पुढे राहाल, मात्र लक्ष विचलित होण्याची शक्यता असल्यानं एकाग्रता ठेवणं गरजेचं आहे. योग्य नियोजन केल्यास उत्तम यश मिळेल. आध्यात्मिक जीवन. या पंधरवड्यात तुमचं मन शांततेच्या शोधात असेल. ध्यान किंवा एकांतात वेळ घालवल्याने मानसिक स्थैर्य मिळेल. स्वतःच्या विचारांशी संवाद साधण्याची ही योग्य वेळ आहे. प्रवास. प्रवासाचे योग दिसत आहेत, विशेषतः कामानिमित्त. प्रवासातून नवीन अनुभव आणि ज्ञान मिळेल, मात्र घाईगडबड टाळा आणि सर्व गोष्टींची पूर्वतयारी ठेवा. उपाय. दर बुधवारी गणपतीची पूजा करा आणि ओय गं गणपतये नमः या मंत्राचा जप करा. हिरव्या रंगाच्या वस्तूंचा वापर केल्याने सकारात्मक ऊर्जा वाढेल. एकूण 1 ते मे 15 हा पंधरवडा तुमच्यासाठी गती, बदल आणि स्वतःला नव्याने ओळखण्याचा काळ ठरणार आहे. काही गोष्टी तुमच्या अपेक्षेपेक्षा वेगाने घडतील, तर काही ठिकाणी थोडं थांबून विचार करण्याची गरज भासेल. या सगळ्या प्रक्रियेत तुमचं सर्वात मोठं बळ ठरेल ते म्हणजे तुमची जुळवून घेण्याची क्षमता आणि चपळ विचारशक्ती. काम, पैसा आणि नातेसंबंध या तिन्ही क्षेत्रांमध्ये तुम्हाला संधी मिळतील, पण त्या योग्य पद्धतीने हाताळणं महत्त्वाचं असेल. घाईत घेतलेले निर्णय टाळा आणि प्रत्येक गोष्टीकडे थोड्या संयमाने पहा. संवाद सुधारला तर अनेक अडचणी आपोआप दूर होतील. हा पंधरवडा तुम्हाला एक महत्त्वाचा धडा देईल की बदल हा नेहमीच वाईट नसतो. तो योग्य दिशेने घेतला तर तोच तुमच्या प्रगतीचा पाया बनू शकतो. तुमचं लक्ष केंद्रित ठेवलं तर या काळात तुम्ही केवळ परिस्थिती हाताळणार नाही, तर त्यातून स्वतःसाठी नवीन मार्गही तयार कराल. एकूणच हा पंधरवडा तुमच्यासाठी गती, बदल आणि नवीन संधी घेऊन येणारा आहे. तुमच्या विचारांची आणि संवादाची ताकद योग्य दिशेने वापरलीत तर तुम्ही मोठी प्रगती करू शकता. थोडा संयम आणि योग्य नियोजन ठेवलं तर हा काळ तुमच्यासाठी अत्यंत फलदायी ठरेल. धन्यवाद.